ट्युबरक्युलोसिस म्हणजेच क्षयरोग, त्याला शॉर्टमध्ये टीबी असं म्हटलं जातं. सध्या भारत सरकारची टीबी निर्मूलन योजना चालू आहे. म्हणजे प्रत्येक टीबीचा पेशंट हा पूर्णपणे व्यवस्थित उपचार देऊन बरा केला पाहिजे. त्याच्या घरातील कुठल्याही माणसाला टीबी झाला नाही पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूच्या कुणालाही टीबी झाला नाही पाहिजे, अशा तऱ्हेनं भारत सरकारचे सध्या प्रयत्न चालू आहेत. आपण बरेचसे आजार निर्मूलन अवस्थेत गेलेलो आहे. उदाहरणार्थ लेप्रसी, त्याच्यानंतर पोलिओ, हे आजार आपण बऱ्यापैकी कमी केलेले आहेत. एड्सवर बऱ्यापैकी कंट्रोल केला आहे. तसं आता सरकारचं लक्ष आहे की टीबी निर्मूलन योजना, यामध्ये पूर्णपणे टीबी बरा करणं हे सरकारचं महत्त्वाचं धोरण आहे. यामध्ये सरकारी हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट मिळतच असते, त्याबरोबर खाजगी डॉक्टरांना सुद्धा प्रमोट करून खाजगी दवाखान्यात सुद्धा टीबीची व्यवस्थित ट्रीटमेंट व्हावी या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. आता आपण जर पाहिलं तर टीबीचे हे 2 प्रकारचे आजार आहेत. एक तर टीबी जो औषधानं लगेच बरा होतो किंवा 6 महिन्याच्या कालावधीत औषधानं जो बरा होतो तो एक टीबी आहे. आणि दुसरा ड्रग रेसिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणजे MDR टीबी असं आपण त्याला म्हणतो, की ज्यामध्ये की नेहमीच्या औषधानं टीबी बरा होत नाहीये, पण त्यासाठी आपल्याला काही वेगळ्या प्रकारची औषधं द्यायला लागतात. त्या टीबीमध्ये जी ट्रीटमेंट असते ती त्याचं ड्युरेशन म्हणजे कालावधी पण जास्त असतो. साधारणतः 1 वर्षाची ट्रीटमेंट असते आणि त्याची औषधं सुद्धा वेगवेगळी असतात. यासाठी टीबी कुठल्या प्रकारचा आहे हे पहिल्यांदा शोधून काढणं फार गरजेचं आहे. टीबी शरीरातल्या बऱ्याच अवयवांना होतो. सगळ्यात जास्त प्रमाण हे टीबी होण्याचं फुफ्फुसाच्या आजाराचं आहे. फुफ्फुसात टीबी बऱ्याच लोकांना होतो. फुफ्फुसात निमोनिया होणं किंवा टीबीचे जंतुसंसर्ग होणे, काही वेळेला फुफ्फुसाच्या भोवती पाणी साठणं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. टीबी जसा फुफ्फुसाचा असतो तसा मेंदूचा होऊ शकतो, तसाच पोटाचा होऊ शकतो, कातडीचा होऊ शकतो. हे टीबीचं निदान करून व्यवस्थित ट्रीटमेंट करणं फार गरजेचे झालेले आहे. टीबीची औषधं साधारणतः 6 महिने खायला लागतात. बऱ्याच लोकांना 6 महिन्याच्या औषधात जर व्यवस्थित खाल्ली तर टीबी बरा होतो. टीबीच्या आजूबाजू असलेली लोक, घरातील माणसं किंवा त्याच्या जवळ येणारे, कॉन्टॅक्टमध्ये येणारे लोक, यांचं टीबीच्या आजारासाठी स्क्रीनिंग करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्या टीबीच्या पेशंटबरोबर आजूबाजूच्या पेशंटमध्ये संसर्ग झाला असेल तर त्यांना सुद्धा ट्रीटमेंट करणं गरजेचे झाले आहे. मी या व्हिडिओच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो की आपल्या घरी आजूबाजूला कोण टीबीचा पेशंट असेल तर टीबी हा एक बरा होणारा आजार आहे. त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करा. टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो.